त्यानंतर आमचे संतोष देखील आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅचला आपण सुरुवात करू. 4 ओव्हरची मॅच आणि आता पहिला बॉल या बाईस ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. प्रोटेक्शन करण्यात आलं. पहिलं हे पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एक पॉवर प्ले आणि आता एक सिंगल धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. या आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये राहुलजी चव्हाण यांचा आवाज ऐकायला मिळेल. त्यानंतर सोमनाथजी खाडे ज्यांची जन्मभूमी शहापूर आहे परंतु आता सध्या कर्मभूमीत आपल्या नावाची छाप ज्यांनी सोडली आहे ते सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जरा दोन्ही टीमचे तुबलतमान आमच्यापर्यंत पोहोचले तर बरे होतील. फॉरेस्ट टीम फुल टॉस बॉल आणि आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जागा बनवली आहे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने धावा मिळतील 4. जीवन सर प्लीज आपल्या खेळाडूंना विनंती राहील आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन स्थान पण व्हायचंय. या सगळ्यांना विनंती राहील इकडून या समोरून या हरकत नाहीये. फक्त तुमच्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. सलग 3 लागोपाठचे षटकार आल्यानंतर नितीन दादा म्हात्रे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. खरं तर प्रेक्षणीय लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यानंतर ग्रामीण क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कबा पॉईंटला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. सिंगल डबलला सध्या प्राधान्य. चौकार आलं आणि आता टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6 धावा. विकी भालेराव आमच्या समवेत आहेत. कालचा सामना कुठेतरी त्यांच्या देखील जिव्हारी लागला असेल. घरच्या मैदानावरती शेवटची मॅच हवी तशी धावसंख्या उभी करू शकले नाही आहेत पण तो सामना हातातून निसटला. टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न मागे चाललाय. जागा बनवली आहे. रूम क्रिएट केलाय. बॉल चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि ते धावा किती मिळतील हे पाहणं गरजेचं. आकाश तुस्कर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. संतोष सारखा एक वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ज्यांनी नेहमीच प्रवीण भाऊ राऊत यांच्यासोबत देखील क्रिकेट खेळलेला आहे. असे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. आज सध्या पोलीस या विभागाकडे चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुल टॉस बॉल पॉइंटच्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहतोय. हा चेंडू चला अलॉंग द कार्पेट. बॉल थांबणार नाहीये. जणू काही जमिनीला गुदगुल्या करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा इथे मिळतील 4. आणि खरं तर आपण पाहिलं तर कंप्लीट झालंय. धावा धावफलकावरती एक बॉलचा खेळ अजून बॅलन्स आहे. ओके 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आमचे ऑफिशियल ऑनलाईन स्कोरर आम्हाला माहिती देतात. 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट आहे. तर दुसऱ्या बाजूला आमचे ऑफलाईन मॅन्युअली स्कोरर विकी भालेराव आहेत. हो चांगला स्ट्रोक समोर उडवलाय. बॉल चाललाय एक टप्पा घेत लॉंग गॉफला. जिथे मान्यवर कक्ष तिथे मात्र बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील फॉरेस्ट डिपार्टमेंटला 4. वन विभागाच्या संगणकाने जीवन सरांनी सांगितलं की 1 ते 2 वेळा पोलिसांनी आम्हाला हरवलेले आहे. परंतु आता वन विभाग देखील पोलिसांना हे सांगतायत की जब तक तोडूंगा नहीं तब तक छोडूंगा भी नहीं. 17 धावा 17 रन्स विदाउट लॉस. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. या भाईजान आलेले आहेत निसार भाई. खरं तर भावेश पवार हे उपमा घेऊन सध्या डावखुऱ्यात आता फलंदाज. विस्फोटक आणि घातक गोलंदाज सचिन आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती
की आपण सामन्याला थोडंसं स्पीडअप करू ऑफिशियल, कारण 4 ओव्हरची मॅच. राऊंड विकेट ऑनलाईन अगदी आपण पाहतोय, जाऊ दिलं चेंडूला, परंतु या ठिकाणी हा चेंडू लिगल बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे अशाळभूत नजरेने पाहिलंय, पण तो पंच सहमत नाही आहेत आणि हा डॉट बॉल. राऊंड विकेट आपण पाहतोय. गोलंदाज सचिन. आणखीन एक धीमागतीचा बॉल, गतीमध्ये मिश्रण आपण पाहतोय. स्लोबर पद्धतीचा चेंडू टाकण्यात आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. धावफलकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त केवळ 17 धाव आहेत. नुकताच आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देण्यासाठी ज्यांचं आगमन झालंय, बहुजन युवा नेतृत्व ठाणे रायगड जिल्ह्याचे सन्मान्य प्रवीण भाऊ राऊत आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत आणि त्यांच्या समवेत दीपकजी गायकवाड साहेब, विलासजी गायकवाड साहेब, सनी सुनावणे असतील आणि जेम्स नादार यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. या स्पर्धेच्या वतीने, या संस्थेच्या वतीनं त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सचिन. सफल सालीत संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल. डॉट पर्सेंटेज वाढवले जात आहेत. खरं तर आपण पाहतो पहिला सामना शिवशक्ती कडाव सगळ्यांनी जिंकला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच ग्रामीणची आपल्याला पाहायला मिळेल. त्या अगोदर हा प्रेक्षणीय सामना. इथे असेल ड्रॉप. क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिस्टेक करतात. या चुका तुम्हाला भागात पडतील. खरं तर पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये फ्री माइंडेड स्ट्रोक अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण आहे. अप्रतिम मेहनत या क्रीडा नगरीला घेण्यात आली आहे. सर्व शिलेदार सेवा हवी संस्था सध्या आपण पाहतोय. ऑन साइडला वर स्ट्रोक, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रेक्षकांमध्ये हिट्स आउट टॉप द पार्क. बिग 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 लॉंग वे षटकार. आपण पाहिले तर ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेचं 3रं वर्ष. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य जबरदस्त सोशल वर्क यांच्या वतीनं करण्यात येते. त्याचे अध्यक्ष सुनीलजी जाधव साहेब असतील, उपाध्यक्ष विनोदजी सोनावणे, सचिव केतनजी जाधव असतील, खजिनदार अभयजी सोनावणे, सह खजिनदार संतोषजी सोनावणे, सदस्य गौतम सोनावणे, आनंद सोनावणे, सिद्धेश सोनावणे आणि तेजस जाधव या सर्वांची अपार्टमेंट. तसेच फ्रेंडशिप मोहपाडा याही सर्व संघाचं विशेष कौतुक, कारण त्यांच्या वतीनं देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य. खरं तर या संस्थेबद्दल बोलायचं झालं तर आजच्या स्थितीला आपण पाहिलं तर मागील 3 वर्षामध्ये अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या वतीनं राबवण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये अगदी आपण पाहतो नेत्र चिकित्सा असेल, मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर, बाल आरोग्य शिबिर असेल, त्यामध्ये महिला आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अभियान आणि रक्तदान शिबिर असे उपक्रम आणि शिवजयंती उत्सव सारखे आपण पाहतोय सांस्कृतिक कार्यक्रम देखील या बदलापूर शहरामध्ये त्यांच्या वतीनं संपूर्ण राज्यभरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं विशेष कौतुक करायला हवं. गोलंदाज अनिल खडके. राऊंड विकेट. पहिला बॉल अनिल खडके आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतायत. 2024चं क्रिकेट आजही मला आठवतं मैत्री चषकातील एक दमदार इनिंग अनिल खडके सरांची. आणि इथे आपण पाहतोय समोर टाकण्यात आलेला हा चेंडू जबरदस्त होता, परंतु इथे धाव मिळेल एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 30 धाव आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती 4 ओव्हरची मॅच. एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. समोर प्रेक्षकांना एक विनंती आहे, गाडीची लाईट जी चालू आहे 4 व्हीलर ती फक्त बंद करायला सांगायची, अन्यथा बघा फिल्डर जरा पोलीस विभाग चेक करा. 12 आहेत म्हणजे 12 पोलीस आहेत, एक कोणतरी आरोपी असू शकतो असं काय आहे का? प्लीज एकाला बसावं लागेल. हा थोडासा थट्टा मस्करीचा भाग आहे.
त्या हरकत नाही. निसारबाई शेख आतमध्ये गेल्यानंतर एखाद्या खेळाडूला ते रिलिव्हर म्हणून आले असतील, लगेच त्याला बाहेर घ्यायला हवं होतं, परंतु आता नो बॉल असेल. पंच लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. सर वन विभागाचे देखील आता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आले होते. भीती मला दोन्ही डिपार्टमेंटची वाटते, कारण यांच्याकडे बिबटे असतो, यांच्याकडे काठी असते. 30 धावा धावफलकावरती आहेत. जाऊया मागच्या दिशेने अनिल खडके सर आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओ लाईन अप्रतिम आहे, चांगला चेंडू टाकण्यात आलाय, स्विंग अँड मिस. आणि आता हा देखील ब्लँक स्ट्रोक आपण पाहतोय, डॉट बॉल. राऊंड विकेट. खोलवे टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचले, धावत पळत एक सिंगल कंप्लीट होतीये. एकाच धाब्यावरती समाधान. बॅकअपला देखील लगेच आलेत. चांगले मॅच जेव्हा जेव्हा आपण पाहतोय, आमचे सर्व पोलीस बांधव आमचे अत्यंत जवळचे मित्रच आहेत, सर्व पोलीस मित्र. तर दुसऱ्या बाजूला वन विभागाचे सर्व अधिकारी, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. थोडंसं विरंगुळा म्हणून आज सुपर संडे मध्ये या ठिकाणी सुट्टीचा आनंद घेत असताना सर्व क्षेत्रामध्ये त्यांची देखील एक उल्लेखनीय कामगिरी असते, परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये या सर्वच अधिकाऱ्यांचं नितांत प्रेम असतं. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 3 मध्ये अनिल खडके सर आपण पाहतोय. ओ या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा बॉल हा देखील राहिला गोलंदाजाच्या डाबावरती. आणि आता षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपन्न झालाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान नगरसेविका चषक आणि त्या स्पर्धेचे आयोजक ऋषिकेश बोराडे यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय खरं तर तब्बल 1 लाख रुपयाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला जे देण्यात आलं या स्पर्धेसाठी बुद्धवासी पांडुरंग बहादूर सोनावणे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय हे पारितोषिक सन्मान्य अमोलदादा सोनावणे उद्योजक यांच्या वतीनं तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्मान्य अविनाश दादा सोनावणे यांच्या वतीनं देण्यात आले, त्यांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सन्मान्य हेमंत रुमडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे आहे शरद पवार गटाचे सचिव आहेत, त्यांच्या वतीनं रोख रक्कम ₹25,000 रुपयाची धनराशी देण्यात आली आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय पप्पू शेठ लालचंद भुईर साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी हे पारितोषिक देण्यात आलं, त्यांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. 1 ते 5 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय ते आम्हाला देण्यात आले. सन्माननीय सुरेशजी झोडगे साहेब, ऑल महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर आणि झोडगे प्रतिष्ठानचे सर्व अध्यक्ष, त्यांचे मनापासून विशेष आभार. सामनावीर ट्रॉफी जे मात्र आम्हाला स्पर्धेसाठी देण्यात आले ते म्हणजे सन्माननीय भीमा विठ्ठल कदम साहेब समाजसेवक आहेत, त्यांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक विशेष आभार. उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर दीपकजी सोनावणे साहेब आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर भारतीय बौद्ध महासभा पर्यटन सचिव यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलं, त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. लेग बाईज खरं तर प्रवीण भाऊ राऊत यांच्या माहितीसाठी या स्पर्धेचं खास आकर्षण मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग अंपायर आहेत. आणि सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निसारबाई शेख आहेत, महाराष्ट्र पोलीस. ओ लाईन खराब आहे बघा, शाहरुख खान स्टाईलने या ठिकाणी अंपासने व्हाईट बॉल दिलेला आहे. आज त्यांची डान्स देखील पाहायला मिळेल त्यांचा. हो या ठिकाणी छेडछाड केली जात नाही आहे. कदाचित निसारभाई हे तुम्हाला माहित नाही आहे, दिशा खराब असेल ना तर दशा व्हायला वेळ लागत नाही क्रिकेटमध्ये.
मला असं वाटतं की आता अजून तिकडे स्टंप 3 लावायला पाहिजेत. 3 बॉल. हे बघा कदाचित मला असं वाटतं की एखादा पाखरू रात्रीच्या अंधारात कुठेतरी भरकटलेला दिसतो ना, हे तसं पाखरू दिसतंय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एकच धाव मिळणार आहे. कदाचित लाईन जर चांगली टाकली ना तर निसारभाई शेख भल्या भल्या फलंदाजांना खरं तर जागेवरती उभे ठेवून ज्या ठिकाणी डॉमिनेट करतील. हो कदाचित हा देखील बॉल लाईन चेक केलेला आहे. ये क्या हुआ ये क्या हुआ ये क्या हुआ. बघा कदाचित निसारभाई शेख जर वर्दीत असते ना तर अंपासला दाखवलं असतं. हो हा हे धावा धावफलकावरती 41-41. हो स्क्वेअर कट. अगदी आपण पाहतो तसा फटका खेळायचा होता परंतु एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतो ड्राईव्ह करण्यात आला. लॉफ्टेड ड्राईव्ह आणि ते एक सिंगल मिळते. चांगला स्ट्रोक जागा बनवली आहे. बॉल चालला स्कोर ऑफ द विकेट. लॉंग लीगला बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. वाटतं की 80च्या अगोदरचा गोविंद आहे हा. 48 धावा आहेत. आमचे बॉडीगार्ड देखील असलेले आहेत. क्या बात आहे. कारण ना डान्सिंग अंपायरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रवीण भाऊ राऊत यांच्याकडून. खरं तर भाऊंचं नितांत प्रेम असं अंपायर्स कॉमेंटेटर्स ऑल ओ लाईन. शेवटचा बॉल आहे लक्षात घ्या. परंतु निसारभाई शेख यांना लाईन काही सापडत नाहीये. बघा निसारभाई तुम्ही जितके वाईट टाकाल अंपायर्सला चक्कर येईल. हे क्या असं करा तुम्ही दमले असतील तर तो बॉल ते अंपायरच्या हातात द्या. ते एक बॉल टाकतील. 45 धावा झालेले आहेत. 49. फुल टॉस बॉल. शेवट कसा गोड होईल हे वन विभागाला चांगलं माहिती आहे. बॉल चालला सीमा पार. ठोकला षटकार. हे अंपायर्स आवडले म्हणून कारण चांगले डान्स करतात या अंपायर्स. या पण भाऊंच्या शुभास आपण त्यांना 1000 रुपये देणार आहोत. विष्णू शिंदे सर खरं तर या स्पर्धेचं खास आकर्षण आहे. बुलढाण्याचा बब्या म्हणून हे नाव दिलेलं आहे भाऊ आम्ही त्यांना. स्पीडला धावतो. दाखवलं नाही आम्हाला इथे काही जलवा. हे डीजे वाजव वाजव. 1 मिनिट डीजे. नाही इकडेच 1 मिनिट. हा खरं तर नुकताच ज्यांचं आगमन झालंय सन्मान्य प्रवीण भाऊ राऊत बहुजन युवा नेतृत्व आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित
सन्मान आपण पाहतोय संपूर्ण सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित कबीर स्मृती चषक आणि फ्रेंडशिप बोहपाडा यांच्या वतीनं देखील हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। सर्व संस्थेचे मेंबर्स विशेष सन्मान आपण पाहतोय। तसेच विलाजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या आपण आपल्या सन्मान या ठिकाणी केला जाईल। विलासदादा गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। यानंतर उपस्थित या ठिकाणी सन्मान्य दीपक दादा गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। संतोषजी सोनावणे यांना विनंती राहील आपल्या शुभेच्छा आपण सन्मान करायचा। दीपकजी गायकवाड यांनाही या ठिकाणी आपण सन्मानित करू। यानंतर सन्माननीय जेम्सजी नदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। जेम्स नदार या आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। आणि सनी सोनावणे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। बदलापूरचे भावी नगरसेवक आहेत बदलापूर गावातील, या आपण त्यांचा सन्मान करू। कारण प्रवीण भाऊ राऊत यांनी दिलेला शब्द नेहमीच त्यांनी पाळलेला आहे हे आम्हाला माहिती आहे। आणि आता भाऊंचा शब्द म्हणजे शब्द असो। या आपण सनी सोनावणे यांचा सन्मान करू। आणि सन्मान्य प्रवीण भाऊ राऊत यांच्या वतीनं समालोचन कक्षासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय। त्यांचे मनापासून विशेष आभार आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं। या आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत। आणि जशी या प्रेक्षणीय लढतीच्या सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होणार आहे, तशी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही थोडंसं परिवर्तन करू। मी तुर्तास थांबतो, आमच्या वाणीला देतो विश्रांती। या ऐकूया पुन्हा एकदा शापूर मुरबाड तालुक्यातील एक दमदार आवाज सध्या बदलापूर नगरीमध्ये घुमतोय ते सन्माननीय आमचे जवळचे मित्र सोमनाथजी खाडे सर यांना धन्यवाद। धन्यवाद, थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, बदलापूर समालोचक समितीचे आमचे अध्यक्ष, त्याचबरोबर उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर, एवन जोडी दोन्ही माझ्या समालोचक मित्रांचं मनापासून आभार। 52चा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात। पोलीस बांधवांच्या वतीनं सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मेजर अनिल आणि भाईजान सलामीची जोडी। पहिलाच बॉल आपण पाहतोय अतिशय खोलात टाकलेला, बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही। दर्जेदार हा पहिला बॉल। गोलंदाज संतोष येत आहेत। इथे आपण पाहताय समोरच्या दिशेला फटका दर्जेदार आक्रमक प्रहार केलाय आणि अनिल साहेबांच्या बॅटमधनं आलाय हा चौकार। येवले साहेबांनी जर लागोपाठ 2 विकेट घेतल्या तर प्रवीण भाऊ राऊत साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय। आणि निसार भाईजान यांनी जर 3 6 मारले तर प्रवीण भाऊ राऊत साहेबांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय। म्हणजे गोलंदाजासाठी सुद्धा पारितोषिक आहे आणि फलंदाजांसाठी सुद्धा पारितोषिक। भाईजान बॅटिंग करत असताना अष्टपैलू खेळाडू आहेत। कालचा दिवस सुद्धा त्यांनी भरपूर चांगला खेळ इथे मैदानावरती दाखवला। महाराष्ट्र पोलीस निश्चितच क्रिकेटवरती निसार भाईजान यांचं फार प्रेम आहे। ज्या ज्या वेळेला बदलापूरच्या प्रत्येक मैदानावरती आणि या परिसरातील प्रत्येक मैदानावरती सामने असतात, क्रिकेट असतं, त्यावेळेला ते आवर्जून त्यांच्या बिझी शेड्यूल मध्ये वेळ काढत असतात। फटका जबरदस्त आहे, टोलावलाय, लॉंग ऑनला पार करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार।
खेळतोय. चौकाराच्या मदतीनं धावफलक 9 वरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज संतोष स्लिंगी ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतायत. घुटना टेकलाय आणि आडव्या बॅटनं जबरदस्त प्रहार केलाय. निसार भाईजान ऑन फायर. साहेबांच्या बॅटमधनं षटकार. चे विद्यमान नगरसेवक मंचावरनं आपल्यासोबत प्रवीण भाऊ राऊत. हृदयाच्या पब्लिकच्या अगदी हृदयावरती राज्य करणारे व्यक्तिमत्व आहे. निश्चित आज आपला अमूल्य वेळ आपल्यासोबत मंचावरनं क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मनापासून स्वागत. त्यांच्या नावाचं संगीत आपण या ठिकाणी ऐकताय. गुणगौरव गायलं जातंय. संपूर्ण पुढच्या वाटचालीसाठी भाऊंना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. इथे आपण सामना पाहताय. पोलीस बांधव आणि त्यांच्या विरोधात फॉरेस्ट डिपार्टमेंट या दोन संघांच्या दरम्यान 52चा पाठलाग करतायत. 52 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकात 17 धावांचा हल्ला चढवलाय. चांगली बॅटिंग करतायत. सलामीची जोडी एका बाजूने तुम्ही पाहताय तर भाईजान आणि दुसऱ्या बाजूनं मेजर अनिल. ही सलामीची जोडी 17 धावा पहिल्या षटकात आल्यात. मंचावरती मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. मान्यवर बाळूदादा बोराडे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. एक दर्जेदार आयोजक आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम असणार. क्रिकेटच्या यशस्वी स्पर्धा सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतात. बाळू बोराडे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. नगरसेविका चषकाचे यशस्वी आयोजक बाळूदादा बोराडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आमची संपूर्ण आयोजन समितीची टीम आणि दादांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहत आहात. आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत. दादांना विनंती आहे आपण या स्थानापन्न व्हा. काटरंग संघाचे कॅप्टन आणि काकडवाळ संघाचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. लगेचच आपण अगदी थोड्याच वेळात टॉस करत आहोत. इथे आपण पाहाल फटका फसलाय. विकेटच्या मागे झेलची संधी. सेलिब्रेशनला सुरुवात. झेल टिपलाय आणि अनिल साहेबांचा खेळ संपलाय. विकेट डाऊन. त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करतो आहोत. निसारभाई शेख भाईजान यांच्या बॅटमधनं सलगचे 3 षटकार आले तर चंदू मेहर साहेबांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रवीण भाऊ राऊत साहेबांच्या वतीनं 3,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. गोलंदाज जीवन आलेत. वन विभागाचे कर्णधार जिम्मेदारी खांद्यावरती आहे आणि चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालाय. बॅटिंग करण्यासाठी चेतन आणि भाईजान या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी असेल. स्कोर कार्डला तब्बल पोहोचवायचंय 52 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच. पहिल्या षटकात आक्रमक हल्ला केलाय. 17 बनवल्या. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहताय. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. इथे सुद्धा बॅटची कडा कदाचित होती मात्र कॅरी झाला नाही आणि मागे त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. कुठल्याही प्रकारे धाव मिळत नाहीये. षटक क्रमांक 2 आपण पाहताय. पहिल्या षटकात भाईजान यांनी फार मोठा हल्ला केला. 17 धावा त्यांनी वसूल केल्या. त्यांचे भरपूर सारे फॅन्स मैदानाच्या चारी बाजूला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी पारितोषिकांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळतीये. मॅच फिनिश करतील का? एका बाजूनं पोलीस बांधव, दुसऱ्या बाजूनं फॉरेस्ट कर्मचारी. या दोन संघांच्या दरम्यान हा सामना प्रेक्षणीय लढत. अतिशय
दाटीवाटीनं गर्दी करून प्रेक्षक राजा या मॅचला पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेची उंची आणि मजा वाढवणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी हा सामना आपण एन्जॉय करतोय. प्रेक्षणीय सामना. धावफलकावरती आहेत 18 14 चेंडू आणि 34 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची इथून मात्र बहुचार लावावी लागेल. प्रत्येक बॉलवरती आक्रमक हल्ला करणं गरजेचं असेल. 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला 52चा टार्गेट दिलाय. 52चा पाठलाग करायचा आहे. या अनुषंगानं भाईजान लेफ्ट हँडेड हार्ड हिटर फलंदाज, क्रिकेटच्या मैदानं गाजवण्याचा भरपूर वर्षांचा अनुभव, हा अनुभव त्यांना इथे वापरावा लागेल. नेहमीच ज्यांच्या जीवावरती मित्रांनो आपण सर्वजण सुखाची झोप घेत असतो, धकाधकीच्या जीवनामधून निश्चित आपल्या सर्वांना संरक्षण देण्याचं काम जे करतात, सदरक्षणाय खल निग्रणाय पोलीस बांधव, त्यांच्यासाठी सुद्धा विरंगुळ्याचा काही क्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे सिंगल पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि या 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं 20 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड, एक बाद 20 धावा स्कोर कार्ड वरती. भाईजान जोपर्यंत मैदानात तोपर्यंत सामना कुठल्याही बाजूला झुकू शकतो. ताकद ठेवतायत. इथून ताकद लावली जाईल का? सलगच्या 3 षटकाराला पारितोषिक आहे. हा चेंडू सुंदर आहे. बॅट फिरवली मात्र निश्चित यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. फलंदाज माघारी परत आहेत. भाईजान बॅक टू पॅवेलियन. काकडवाल संघाचे कर्णधार, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मान्यवर थोडी मॅच फास्ट करा, स्पीडअप करा, सामना स्पीडअप करा. पंचांना सुद्धा विनंती आहे आपण थोडं त्यांना घाईत घ्या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण पार पाडतो आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. काटरंग संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. काकडवाळ संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित या येत आहेत. मान्यवर प्रवीण भाऊ राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊंच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. या काटरंग टीमचे कॅप्टन आणि काकडवाळ दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला मॅच चालू करायची आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक मान्यवर प्रवीण भाऊ राऊत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. भाऊंना विनंती आहे, भाऊया आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. एका बाजूने काकडवाळ, दुसऱ्या बाजूने काटरंग. या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करतो आहोत. प्रवीण भाऊ राऊत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. काटरंग टीमचा कॉल आहे, छापा कॉल होता. टॉस जिंकलाय काटरंग टीमनं. भाऊंना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. काटरंग संघ टॉस जिंकलाय. मित्रा 5 षटकांची मॅच आहे, काय निर्णय घेशील? पहिले तर आम्ही क्षेत्ररक्षणच करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. कसं वाटलं? दूरवरचा प्रवास होता, प्रवास कसा झाला आणि इथं आल्यानंतर आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन तर खूप छान आहे. आम्ही पहिल्यांदाच आलो इकडे या ग्राउंडवर खेळायला. बघू, बेस्ट देऊ. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. 5 षटकांची मॅच. काकडवाल संघासोबत कधी मॅच खेळलाय का? नाही, पहिल्यांदा, फर्स्ट टाइम. नक्की नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दोघांना. काटरंग टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. काटरंग संघानं टॉस जिंकला आणि तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. सामना तुम्ही पाहताय, एका बाजूनं पोलीस बांधव खेळतायत, दुसऱ्या बाजूनं पाहायला मिळत आहेत फॉरेस्ट कर्मचारी. दोघांच्या दरम्यान अतिशय मैत्रीपूर्ण सामना या ठिकाणी आपण पाहताय. फॉरेस्ट कर्मचाऱ्यांनी
तब्बल 51 धावा बनवल्या, 52चा या ठिकाणी पाठलाग करायला त्यांना भाग पाडलं आणि निश्चित 52चा पाठलाग करत असताना थोडेसे बॅकफुटला पाहायला मिळत आहेत पोलीस बांधव. हा चेंडू सुंदर आहे, निश्चित ऑफस्टमच्या जास्त बाहेर, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. लेट बट थेट वाईट बॉल. पहा मित्रांनो, आपल्या इथे बदलापूर म्हटलं म्हणजे कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय या सर्व पटलांवरती आपल्या बदलापूरचं नाव अग्रगण्य घेतलं जातं. आपल्या बदलापूरमधील आपली सर्वांची लाडकी स्पृहा केतन जाधव ही आपल्या मंचावरती उपस्थित आहे, जिला कराटे तायक्वांडो स्पर्धेमध्ये स्टेट लेवल घाटकोपर इथं जी स्पर्धा पार पडली तिथे 2 वेळा गोल्ड मेडल मिळालेलं आहे. स्पृहा केतन जाधव इथे मंचावरती उपस्थित आहे. लाडक्या लेकीचं आपण मनापासून आभार आणि निश्चितच तिचं कौतुक करूयात. खूप साऱ्या शुभेच्छा तिला संपूर्ण कारकिर्दीसाठी ती देऊयात. असंच पप्पांचं आणि बदलापूरचं नाव मोठं करत राहा अशा खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या स्पर्धेच्या वतीनं देऊयात. धावफलकावरती आहेत एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत 32. अजूनही 20 धावांची गरज आहे विजयासाठी. 7 चेंडू आणि 20 धावांची अजून गरज. सामना संपलेला नाही. मैदानावरती पोलीस बांधव भिडतायत. कधी अर्ध्यावरती डाव सोडायचा नाहीये हे पोलिसांना बरोबर माहिती असतं. चांगला चेंडू पायावरती आदळलाय. मोठी अपील, लाऊड अपील केली, पंचांकडे दाद मागितली आणि समोर पोलीस जरी खेळत असले तरी मैदानावरती पंच हेच सर्वात मोठे सरपंच असतात, त्यांचा इशारा मानावा लागेल. फलंदाज माघारी परततायत LBW. गरज या मॅचमध्ये. तत्पूर्वी आपल्या मंचावरती प्रवीण भाऊ राऊत, बहुजन युवा नेतृत्व आणि नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. खरं तर राजकारणाची जाण आणि माणुसकीचा भान असलेलं व्यक्तिमत्व आज तुमच्या आमच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरं तर 6 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. या 6 बॉल नंतर आपण या ठिकाणी भाऊंना देखील विनंती करू की या स्पर्धेला आपण थोडक्यात या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्यात. शेवटचे 6 बॉल आणि इथे 20 धावांची गरज आहे विजयासाठी. सामना अजूनही कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं कठीण आहे. मैदानावरती मॅच सोडायची नाही. निश्चितच आयुष्य जगत असताना सुद्धा किती खडतर प्रसंग आले तरी सुद्धा आपली सर्वांची सेवा करणारे पोलीस बांधव मैदानावरती. सहा बॉल 20 ची गरज. फुलटोस बॉल ऑन साइडला या ठिकाणी टोलावलाय. अलॉंग द कार्पेट जातोय. सीमा रेषेच्या जवळ पकडतील, फेकतील. चांगली फिल्डिंग, क्षेत्ररक्षण सुंदर झालं. इथे आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा. सर्व फॉरेस्ट कर्मचाऱ्यांचं आपण मनापासून कौतुक करूयात, कारण मैदानावरती आपण पाहताय तर निश्चित आम्हाला 2 वेळेला पराभूत व्हावं लागलं असं सांगितलं कॅप्टननं. मात्र या मॅच मध्ये ते जबरदस्त ताकद लावून खेळतायत. आम्ही चांगली स्पर्धा या ठिकाणी मैदानावरती करू, त्यांना झुंज देऊ हे त्यांनी सांगितलं आणि खऱ्या अर्थानं झुंज देत आहेत. चांगला खेळ सादर करतायत. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज गणेश आलेत. गोलंदाजी ते करतायत. हे एक सिंगल मिळाली आहे. अजूनही आपण पाहिलं तर 17 धावांची गरज. 4 बॉल आणि 17 धावा. फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि त्यांच्या विरोधात पोलीस डिपार्टमेंट. इथे व्हॉट अ कॅच दॅट इज. स्पेक्टॅक्युलर कॅच. जबरदस्त झेल. ही रील भरपूर व्हायरल होईल. जबरदस्त झेल. फलंदाज माघारी पाठवला जातोय आणि अगदी डाईव्ह मारून झेल. एकदा सेलिब्रेशन होऊ द्या. बजाव.
सुंदर झेल त्या ठिकाणी बाळा पाटील यांनी टिपला. सत्संग शिरगाव संघासाठी भरपूर वर्ष खेळ त्यांनी आपल्या गावच्या टीमसाठी केला आणि इथे आपल्या डिपार्टमेंटच्या टीमसाठी खेळतायत. सुंदर झेल त्यांनी टिपलाय. प्रवीण भाऊ राऊत यांच्या सोबत भरपूर वर्ष क्रिकेट त्यांनी खेळलंय, गाजवलंय शिरगाव टीमसाठी आणि बदलापूरसाठी भरपूर योगदान सातत्यानं त्यांचं सुद्धा राहिलंय. बाळा पाटील सर, आपलं अगदी मनापासून कौतुक. सुंदर झेल. आपल्या फिटनेसला लाख लाख सलाम. तुमची संपूर्ण टीम मैदानावरती जी मेहनत घेते, अतिशय जज्बा आणि जुनून इथे आम्हाला पाहायला मिळाला. सुंदर क्रिकेट पेश करतायत गोलंदाज गणेश. यावेळी शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहताय संघाला विजय मिळवून देण्यासाठी तत्पर आहेत आणि इथे आपण पाहताय षटकातला आता हा शेवटचा बॉल आणि हा सामना इथे आपण पाहताय या चेंडूनंतर संपन्न होतोय आणि हा सामना जिंकलाय तो आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या टीमनं. मात्र दोन्ही टीमचं मनापासून कौतुक आपण करू. दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंच्या फिटनेसला आपण दाद देऊयात आणि निश्चितच असंच फिटनेस उत्तरोत्तर तुम्हाला आणि आयुष्यभर उदंड आयुष्य लाभू दे. दोन्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि आमच्या पोलीस बांधवांना आम्ही लाख लाख शुभेच्छा देतोय. हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो फॉरेस्ट डिपार्टमेंटनं.